झी 24 तास एक पाऊल पुढे। अडवलेल्या पाण्याचं योग्य नियोजन केलं गेल्यास पाणी टंचाईच्या समस्येवर मात करता येते। धुळे जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या अक्कलपाडा धरणानं ही बाब अधोरेखित केली। गेल्या 2 तपापासून अक्कलपाडा धरणाचं काम सुरू आहे, मात्र अडवण्यात आलेल्या मृत साठ्यावर 80 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यात आलाय। धुळे जिल्ह्यामधलं अक्कलपाडा हे महत्त्वाकांक्षी धरण अपूर्ण अवस्थेत असलेल्या या धरणात गेल्या काही वर्षांपासून पाणी अडवलं जाते। सुरुवातीला या धरणाच्या पाण्यावर धुळे शहरातल्या 5 लाख लोकांची तहान भागवली गेली आणि आता धरणातला मृतसाठा 80 गावातल्या लोकांची तहान भागवतोय। प्रशासनानं या धरणातला मृतसाठा पांढरा नदीपात्रात सोडला असून या पाण्यावर धुळे, शिंदखेडा आणि अमळनेर या 3 तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांची तहान भागतेय। पांढरा नदी गेल्या कित्येक वर्षांपासून दुथडी भरून वाहत नसली तरी या धरणातल्या पाण्यामुळे मे महिन्याच्या रखरखीत उन्हाळ्यात देखील ती खळखळ वाहते। 1988 नंतर हे धरण झाल्यामुळे पहिल्यांदाच ही पांढरा नदी वाहत्यांना सर्वांनी पाहिली, त्याच्यामुळे सर्वांना आनंद झाला। मृतसाठ्याचा फायदा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात झालाय। नदीकाठच्या विहिरींची पाणी पातळी वाढली आहे। पाण्याचं अचूक नियोजन कसं गरजेचं आहे आणि ते किती लाभदायी ठरू शकतं ते इथल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर सहज लक्षात येतं। अक्कलपाडा पाणी नव्हतं विहिरींना, अक्कलपाडा धरणाचं पाणी सोडल्यामुळे आता विहिरीला चांगलं पाणी आलेलं आहे। 24 तास विहीर चालू आहे। 3 तालुक्यांचं नशीब पालटण्याची क्षमता असलेल्या धरणाची किंमत काही कोटींच्या ऐवजी काही 100 कोटींच्या घरात गेली आहे, तरीही ते पूर्ण होऊ शकलेलं नाही। अपूर्ण अवस्थेत लाभदायी ठरणारे हे धरण लवकर पूर्ण झाल्यास निश्चितच दुष्काळावर मात करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास एक पाऊल पुढे।